Hi everyone. Today start now the voltage follower circuit. Okay, voltage follower circuit. Okay, first we see the draw the voltage follower circuit diagram. Okay, diagram कशी एकदम very simple diagram आहे आणि article पण खूप simple आहे. Okay, firstly draw the op amp. Okay, connected plus VCC supply and minus VE supply. Okay, here amplifier, here connected non-inverting terminal positive and there the negative terminal. Okay, here non-inverting terminal is apply the input signal. Okay, in a plus minus V in input voltage signal. Okay, V in. Okay, input is R in is equal to approximately is equal to 0 ohm. Okay, इनपुटला आपण रेजिस्टर कनेक्ट केलं का नाही, सो इनपुट रेजिस्टन्स इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0 ohm. Okay, here output. Okay, connected one resistor. This resistor is the RL. RL is the load resistor. Okay, plus minus. Okay, across the resistor output voltage, measure the output V0 is equal to V in. Okay, here apply the feedback connection. Okay, feedback connection is output is connected to the inverted terminal input. Okay, inverted terminal input. These are the figure shows the voltage follower circuit. Okay, simple diagram आहे, काही अवघड नाही आहे. आर्टिकल पण खूप सिंपल आहे. ओके, इन दॅट द लोवेस्ट गेन दॅट कॅन बी ऑप्टेन फ्रॉम अ नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. ओके, विथ फीडबॅक इज 1. याच्यामध्ये काय जो गेन असेल, ओके, ॲम्प्लिफायरचा गेन इज द लोवेस्ट गेन दॅट कॅन बी ऑप्टेन फ्रॉम अ नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. ओके, बाय विथ द फीडबॅक इज द 1. किती फीडबॅक असणार आहे त्याचा? 1 हा फीडबॅक असणार आहे. फेन द नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर इज कॉन्फिगर्ड फॉर द युनायटी गेन. ओके, ह्याच्यामध्ये नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर जो कॉन्फिगरेशन आपण दिलेलं आहे, ओके, केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. ओके, इट इज अ युनायटी गेन. ओके, इट इज कॉल्ड ॲज अ व्होल्टेज फॉलोवर. गेन हा कसा आहे त्याचा? युनायटी, दॅट इज द व्होल्टेज फॉलोवर. ओके, बिकॉज का व्होल्टेज फॉलोवर आहे किंवा गेन हा युनायटी आहे? बिकॉज द आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू अँड इन फेज विथ द इनपुट. म्हणजेच काय असणार आहे, जे आपल्याला आउटपुटला व्होल्टेज भेटणार आहे ते कुठलं भेटणार आहे? जे आपण इनपुटला दिलेला व्होल्टेज असणार आहे तेच आउटपुटला भेटणार आहे. म्हणजेच काय असणार आहे तर इन फेज विथ द इनपुट. ओके, दॅट इज द आउटपुट व्होल्टेज V0 इज इक्वल टू VN. ओके, जे आपण इनपुटला देणार आहे तेच आउटपुटला भेटणार, दॅट इज द व्होल्टेज फॉलोवर. व्होल्टेज काय होतं याच्यामध्ये? फॉलो होतं की जे इनपुटला देतं तेच आपण आउटपुटला भेटणार आहे. परत चेंज केलं, जे इनपुटला दिलं तेच चेंज होऊन आउटपुटला भेटणार आहे. ओके, असं काय होणार याच्यामध्ये? जे इनपुटला व्होल्टेज देणार आहे ते आउटपुटला भेटणार आहे. ओके, दॅट इज द युनायटी गेन. ओके, टू in that the to obtain voltage follower from the non-inverting amplifier. Okay, voltage follower from the non-inverting amplifier, simply open R1 and shunt RF. ओके, म्हणजेच काय केलेलं आहे? ओपन म्हणजेच काय? R1 रेजिस्टर ह्याच्यामध्ये यूज केलेलं नाही आहे. शंट RF मीन्स द फीडबॅक रेजिस्टर. RF पण ह्याच्यामध्ये आपण यूज केलेलं नाही, ओपन ठेवलेत, म्हणजेच आपण काय केलेत? यूज केलेले नाही आहेत. देन द रिझल्टिंग सर्किट इज ॲज द follower. Okay, that follows here all the output voltage is feedback into the inverting terminal of the operational amplifier. Okay, ह्याच्यामध्ये जे आउटपुट व्होल्टेज असणार आहे V0, ओके, इज अ फीडबॅक इंटू द इन्व्हर्टिंग टर्मिनल. म्हणजे आपण फीडबॅक दिलेला आहे. जो आउटपुट व्होल्टेज V0 आहे कशाला कनेक्ट केलेलं आहे? इनपुटला. बट कुठल्या इनपुट टर्मिनलला? तर इन्व्हर्टिंग टर्मिनल, दॅट इज अ मायनस. ओके, जे इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे, मायनस साईन आहे, त्या टर्मिनलला आपण आउटपुट हे कनेक्ट केलेलं आहे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे. ओके, इन दॅट द concurrently gain of the feedback. Okay, concurrently the gain of the feedback circuit is the 1. म्हणजे याचा फीडबॅक सर्किटचा गेन किती असणार आहे? तर फीडबॅक सर्किटचा गेन ह्याच्यामध्ये 1 असणार आहे. ओके, दॅट इज द AF इज इक्वल टू 1 इज इक्वल टू B. AF इज द AF हा काय असणार आहे? फीडबॅक गेन असणार, इज इक्वल टू काय असणार आहे? 1, दॅट इज द B. B इज द टोटल क्लोज लूप सर्किट गेन. ओके, दॅट इज द आउटपुट व्होल्टेज. Output voltage is V0 is equal to V. That is the output voltage is equal to input voltage. Okay, output voltage is equal to the input voltage, means the V0 is equal to the V0 is equal to V in. Okay, in that the voltage follower is also called as the non-inverting follower. Okay,
सॉरी नॉन इन्व्हर्टिंग बफर जे व्होल्टेज फॉलोअर सर्किट आहे ह्यालाच काय म्हटलेलं आहे तर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ नॉन इन्व्हर्टिंग बफर. ओके, नॉन इन्व्हर्टिंग बफर असं म्हटलं आहे याच्यामध्ये. In that when the placed between two networks, okay, placed between the two networks, it removes the loading as the first network. Okay, loading as the first network, although the it is the similar to the discrete emitter follower. Okay, similar to the discrete the emitter follower. Okay, but the voltage follower is preferred because it has much higher input. Okay, higher input resistance and the output amplitude is exactly equal to the input. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये जो इनपुट असेल रेजिस्टन्स हा कसा असणार आहे हायर असणार आहे. ओके, इट हॅज मच हायर इनपुट रेजिस्टन्स. ओके, अँड आउटपुट ॲम्प्लिट्यूड इज एक्झॅक्टली इक्वल टू द इनपुट ॲम्प्लिट्यूड. ओके, म्हणजे काय असणार आहे सिम्पल आहे ह्याच्यामध्ये व्होल्टेज फॉलोवर जे आपण इनपुटला देणार आहे ते आउटपुटला भेटणार आहे. बिकॉज तर ह्याच्यामध्ये जे R1 रेजिस्टर म्हणजे इनपुट रेजिस्टर असेल फीडबॅक रेजिस्टर आहे तो कसं आहे ओपन आहे. ओके, आपण याच्यामध्ये यूज केलेलं नाही, डायरेक्टली काय केलेलं आहे इनपुटला आपण सप्लाय दिलेलं आहे किंवा सोर्स इनपुट सोर्स दिलेलं आहे व्ही इन हे इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे. ओके, ते आयदर आपण काही देऊ शकतो इनपुट व्होल्टेज. RIN इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0 व्होल्ट सॉरी 0 ओहम. का म्हटलं 0 ओहम तर आपण कुठल्याही प्रकारचा इनपुटला रेजिस्टर कनेक्ट केलेला नाही आहे म्हणजेच तो किती असणार आहे 0 असणार आहे. ओके, देन इनपुट हे कशाला केलं आहे कनेक्ट केलेलं आहे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणजेच हे कुठलं कॉन्फिगरेशन असणार आहे नॉन इन्व्हर्टिंग कॉन्फिगरेशन असतं किंवा नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर ह्याच्यामध्ये यूज केला आहे. त्याचबरोबर काय केलं आहे आउटपुटला लोड रेजिस्टर कनेक्ट केलेलं आहे REL त्याच्या अक्रॉस आपण आउटपुटचं व्होल्टेज मेजर करणार आहे V0. ओके, त्याचबरोबर काय केलं आहे फीडबॅकला आउटपुट हे कशाला कनेक्ट केलेलं आहे तर इन्व्हर्टिंग टर्मिनल ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर त्याला कनेक्ट केलेलं आहे. ओके, आणि ते कसं कनेक्ट केलेलं आहे तर डायरेक्टली कनेक्ट केलं की त्याच्यामध्ये कुठलाही फीडबॅक कंपाऊंड म्हणजे फीडबॅक रेजिस्टर हा यूज केलेला नाही आहे. सो फीडबॅक जो गेन असेल ओके AF इज द फीडबॅक गेन इज इक्वल टू काय असणार आहे तो 1 असणार. दॅट मीन्स द क्लोजर लूप गेन हा काय असणार आहे टोटली B इज इक्वल टू काय असणार 1. दॅट मीन्स द AF इज इक्वल टू 1 इज इक्वल टू B. ओके, देन इन दॅट द आउटपुट व्होल्टेज ओके हे काय भेटणार आहे तर आउटपुट व्होल्टेज जे आपण इनपुटला व्होल्टेज देणार आहे ते आउटपुटला ॲज इट इज भेटणार. ओके, व्हेन चेंज द इनपुट व्होल्टेज देन अगेन चेंज द आउटपुट व्होल्टेज. ओके, व्हेन चेंज द इनपुट व्होल्टेज देन अगेन चेंज द आउटपुट व्होल्टेज. ओके, सो आउटपुट व्होल्टेज इज इन फेज ऑफ द इनपुट व्होल्टेज V इन. कसं असणार ते इनपुट व्होल्टेज इन V इन असणार. ओके, इन दॅट द आउटपुट ॲम्प्लिट्यूड इज एक्झॅक्टली इक्वल टू द इनपुट ॲम्प्लिट्यूड म्हणजे जो इनपुटला आपण सिग्नल देणार आहे ओके तो ॲज इट इज काय आहे आउटपुटला भेटणार. दॅट मीन्स द आउटपुट्स ॲम्प्लिट्यूड इज एक्झॅक्टली इक्वल टू द इनपुट ॲम्प्लिट्यूड. ओके, जे भेटणार आहे ते कसं असणार एक्झॅक्टली सेम. दॅट मीन्स द व्होल्टेज फॉलोवर त्यालाच काय म्हटलेलं आहे व्होल्टेज फॉलोवर असं म्हटलेलं आहे की तो फॉलो करत असतं कशाला तर व्होल्टेजला जे इनपुटला देणार आहे ते आउटपुटला भेटणार आहे. दॅट मीन्स द व्होल्टेज फॉलोवर सर्किट. ओके, समजलं सगळ्यांना. खूप सिम्पल सर्किट आहे, खूप छोटं सर्किट आहे, कनेक्शन पण खूप सिम्पल आहे याच्यामध्ये काही अवघड नाही आहे. ओके, हे छोटंसं आर्टिकल असल्यामुळे इथं लगेच संपलेलं आहे आज. ओके, आय थिंक ह्या आर्टिकल आपण इथंच स्टॉप करूया. ओके, थँक्यू एव्हरीवन.